पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसनं विक्रमी 51 जागा जिंकत पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं। एकूण 73 गटांपैकी राष्ट्रवादीने 51 गट जिंकलेत, तर 13 पंचायत समित्यांपैकी राष्ट्रवादीने 8 पंचायत समित्या जिंकून जिल्हाही आपल्या ताब्यात ठेवलाय। अजितदादा पवार यांच्या निधनानंतरची सहानुभूतीची लाट प्रत्यक्ष मतदानात जिल्ह्याच्या अनेक भागात दिसून आली। बारामती, इंदापूर, आंबेगाव, मुळशी, वेल्हा, पुरंदर, शिरूर, मावळ या पंचायत समित्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या आहेत। दौंड, इंदापूर, मुळशी, भोर, वेल्हा, इंदापूर, मावळ या भागात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता मिळवली। मात्र याला अपवाद ठरला तो खेड तालुका। खेड तालुक्यातील 8 पैकी 5 जिल्हा परिषद गट आणि 16 पैकी 9 पंचायत समिती गणात शिवसेना उभाटा गट म्हणजेच आमदार बाबाजी काळे यांचे वर्चस्व सिद्ध झालंय। तालुक्यातील चाकण, आळंदी व राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकीत विधानसभेला मदत करणाऱ्या सहकाऱ्यांची अडचण होऊ नये अशी भूमिका घेणाऱ्या आमदार बाबाजी काळे यांनी या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपणच धुरंधर असल्याचं दाखवून दिलं। माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेच्या अवघ्या 3 तर 16 पैकी केवळ 6 पंचायत समिती गणात यश मिळालंय। भाजप काँग्रेसला भोपळा तर शिवसेना शिंदे गटाला केवळ 1 पंचायत समितीची जागा मिळाली आहे। आमदार काळे यांच्या उमेदवारांच्या विजयाचा वारू तालुक्याच्या सर्वच भागात दिसून आला। खेड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या काही गणातील काही निवडणुका लक्षवेधी ठरल्या। पाईट, आंबेठाण, पिंपळगाव, मरकळ आदी काही गटातील लढतींकडे तालुक्याचं लक्ष लागलं होतं। त्याचाच पुढील काही बातम्यांमध्ये थोडक्यात आढावा घेऊया।